नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 11वी विषय आहे समाजशास्त्र. मी सौ अनुराधा चव्हाण. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी मी तुम्हाला जवळ-जवळ 3 व्हिडिओ माझ्या YouTube चॅनलला सेंड केलेले आहेत. निश्चितपणे ते तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. याने काय होईल, मी पाठवलेले जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला मी पाठवल्या लगेच मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 1 समाजशास्त्राचा परिचय ह्या प्रकरणातील समाजशास्त्राची जी व्याप्ती आहे हा घटक अभ्यासणार आहोत. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण काय अभ्यासलं याचा थोडक्यात रिकॅप विद्यार्थी मित्रांनो आपण आता घेणार आहोत. समाजशास्त्र म्हणजे काय याची प्रस्तावना पाहिली. समाजशास्त्राची व्याख्या आणि स्वरूप या घटकाचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केला. सगळ्यात महत्त्वाचं, समाजशास्त्राच्या व्याख्या 3 समाजशास्त्रज्ञांच्या व्याख्या आपण पाहिल्या. त्यातले पहिले होते ऑगस्ट कॉम्ट, जॉर्ज सिमेल आणि ऑक्सफर्ड डिक्शनरी. या 3 व्याख्या आपण समाजशास्त्राच्या पाहिल्या. त्यानंतर समाजशास्त्रीय कल्पना विस्तार यामध्ये मी तुम्हाला माशाचं उदाहरण देऊन हा कल्पना विस्तार स्पष्ट केला. माशाचं आणि सागर किंवा समुद्र आणि मनुष्य आणि समाज या घटकाची थोडक्यात तुलना केली आणि ज्या पद्धतीने माशाला सागराची कल्पना नसती, सागरातील इतर घटकांची कल्पना नसती, त्याच पद्धतीने मनुष्य समाजात राहून सुद्धा समाजातील काही घटकांची त्याला कल्पना नसती, हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये समाजशास्त्राचे जे स्वरूप आहे ते जवळजवळ 4 मुद्द्यांच्या आधारे मी स्पष्ट केलं. एक म्हणजे समाजशास्त्र हे अनुभवधिष्ठित शास्त्र आहे किंवा विज्ञान आहे. समाजशास्त्र हे सैद्धांतिक आणि उपयोजित विज्ञान आहे. समाजशास्त्र हे तथ्यांवर आधारित विज्ञान आहे आणि समाजशास्त्र हे समग्र विज्ञान आहे. अशा 4 मुद्द्यांवरती आधारित समाजशास्त्राचं स्वरूप आपण पाहिलं. त्यानंतर समाजशास्त्राची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती पाहण्याच्या अगोदर आपण समाजशास्त्राचा जो उदय आहे तो उदय आणि समाजशास्त्राच्या निर्मितीवरती प्रभाव टाकणारे घटक पाहिले. त्याच्यामध्ये उदयामध्ये आपण प्रबोधन काळ पाहिला आणि समाजशास्त्राच्या निर्मितीवरती प्रभाव टाकणारे 5 घटक पाहिले. ते म्हणजे व्यापारी क्रांती, औद्योगिक क्रांती, कशा परिस्थितीमध्ये व्यापारी क्रांती झाली, औद्योगिक क्रांती झाली, त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती कशी झाली, त्यानंतर वैज्ञानिक क्रांती झाली आणि नागरीकरण त्या ठिकाणी कशा पद्धतीने आले, या घटकाचा आपण अभ्यास केला. आज विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अतिशय महत्त्वाचा घटक पाहायचा आहे म्हणजे समाजशास्त्राची व्याप्ती. तुम्हाला टिपा द्यायला हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो, समाजशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. या 5 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला समाजशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करायची आहे. आता व्याप्ती म्हणजे काय? एखाद्या विषयाची अध्ययन कक्षा म्हणजेच कक्षा किंवा क्षेत्र म्हणजेच काय व्याप्ती. एखाद्या विषयाची व्याप्ती म्हणजे काय, तर अध्ययन कक्षा किंवा क्षेत्र म्हणजे त्या विषयाची व्याप्ती. तसेच विषयाची व्याप्ती म्हणजे त्याच्या अभ्यासाची सीमारेषा. म्हणजेच समाजशास्त्राची व्याप्ती अभ्यासत असताना आपल्याला समाजशास्त्राची अभ्यासाची सीमारेषा देखील अभ्यासायची आहे. समाजशास्त्राचा अभ्यास विषय खूप व्यापक आहे, कारण समाजामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टींचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या इतर विषयांशी सुद्धा संपर्क येत असतो किंवा संबंध येत असतो. म्हणजेच समाजशास्त्राचा अभ्यास विषय खूपच व्यापक आहे, कारण सामाजिक आंतरक्रियांमधील सर्वच घटक समाजशास्त्राच्या अभ्यासात समाविष्ट होतात. समाजामध्ये आपण वावरतो तेव्हा एकमेकांशी सामाजिक आंतरक्रिया होत असतात आणि या सामाजिक आंतरक्रियांचा अभ्यास सुद्धा समाजशास्त्रात होत असतो. समाजशास्त्राची व्याप्ती आपल्याला या पुढील 5 घटकांच्या आधारे काय करायची आहे, अभ्यासायची आहे. समाजशास्त्राची व्याप्ती पुढील जे नवीन अभ्यास क्षेत्राच्या आधारे ती समजून घ्यायची आहे. ती नवीन अभ्यास क्षेत्रे कोणती आहेत, तर ती नवीन अभ्यास क्षेत्रे म्हणजे ही समाजशास्त्राची व्याप्ती. मग पहा, पहिला अभ्यासशास्त्र आहे जैव समाजशास्त्र. जैव समाजशास्त्र ही अशी शाखा आहे की जी समाजशास्त्रात नव्याने निर्माण झालेली आहे. पहा,
जैव समाजशास्त्र ही अशी शाखा आहे की जी समाजशास्त्रात नव्याने निर्माण झाली आहे. या शाखेतील संशोधक समाजशास्त्रातील विविध तंत्रे आणि पद्धतीचा वापर करून तसेच या पद्धतीच्या निष्कर्षांचा उपयोग करून जीवशास्त्रीय मानवी सामाजिक जीवनातील भूमिका काय आहे याचा अभ्यास करतात. जैव समाजशास्त्रामध्ये ही समाजशास्त्राची नव्याने निर्माण झालेली एक शाखा आहे. या शाखेतील संशोधक काय करतात तर समाजशास्त्रातील विविध तंत्रे आणि पद्धतीचा वापर करून तसेच या पद्धतीच्या निष्कर्षांचा उपयोग करून जीवशास्त्राची मानवी सामाजिक जीवनातील भूमिका काय आहे हे या शास्त्रामध्ये किंवा याचा अभ्यास या जैव समाजशास्त्रामध्ये केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, त्यातला जो प्रत्येक घटक आहे तो निश्चितपणे तुम्हाला नवीन वाटेल, पण जर तुम्ही समजून घेतला तर निश्चितपणे तो कसा आहे, सोपा आहे. जैव समाजशास्त्र या समाजशास्त्राचा वापर समाजशास्त्रातील अनेक जे समाजशास्त्रज्ञ आहेत ते करतात. मग हे करत असताना ते काय करतात तर अतिशय महत्वाची भूमिका त्यांची आहे की समाजशास्त्रातील ज्या विविध तंत्रे आहेत किंवा पद्धती आहेत याचा वापर करतात आणि या पद्धतीच्या निष्कर्षांचा उपयोग करून जीवशास्त्राची मानवी सामाजिक जीवनातील जी महत्वाची भूमिका आहे ती भूमिका काय आहे याचा अभ्यास या ठिकाणी या जैव समाजशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर दुसरा अतिशय महत्वाचा आहे ते म्हणजे कलेचं समाजशास्त्र. मग दुसरी व्याप्ती आपण पाहतोय कलेचे समाजशास्त्र. कलेच्या समाजशास्त्रात सौंदर्यशास्त्र आणि कला जगताचा अभ्यास केला जातो. सौंदर्य म्हणजे काय हे मी सांगण्याची गरज नाही. इयत्ता 11वी विद्यार्थी आहात. सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असावं लागतं असं म्हटलं जातं आणि जरी ते नसलं तरी त्या सौंदर्याचा अभ्यास आपल्याला नुसतं सौंदर्य म्हणलं तरी आपल्या समोर एखादी चांगली सुंदर तरुणी उभी राहते किंवा एखादं चांगले सुंदर काव्य उभं राहतं. मग कलेच्या समाजशास्त्रात सौंदर्यशास्त्र आणि कला जगताचा अभ्यास केला जातो. यात कलेचे उत्पादन आणि ग्रहणाचा सामाजिक संदर्भ समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. कला म्हणजे काय, कलेचं उत्पादन कसं होतं, कलेचं ग्रहण कसं करायचं, त्याचे सामाजिक संदर्भ जे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न या कलेच्या समाजशास्त्रात केला जातो. म्हणजेच कलेच्या समाजशास्त्रामध्ये सौंदर्यशास्त्र आणि कला जगताचा अभ्यास केला जातो आणि यात कलेचे उत्पादन आणि त्याचं जे ग्रहण आहे त्या ग्रहणाचा सामाजिक संदर्भ समजून घेण्याचा काय केला जातो प्रयत्न केला जातो. त्यानंतर तिसरा आहे विपणन बाजार संशोधनाचे समाजशास्त्र. ही समाजशास्त्राची व्यावहारिक शाखा आहे. विपणन बाजार संशोधनाचे समाजशास्त्र. आता ही का म्हणले रे तर व्यावहारिक शाखा याचं कारण आहे ती बाजार संशोधनाशी संबंधित आहे. विपणन विपणन करणं म्हणजे एखादी वस्तू त्या ठिकाणी काय करायची साठवायची. मग ही समाजशास्त्राची व्यावहारिक शाखा आहे. या समाजशास्त्रीय पद्धती वापरून अर्थपूर्ण पद्धतीने बाजार नीती समजून घेतली जाते. की समाजामध्ये जी बाजार रचना आहे ती जर समजून घ्यायची असेल तर समाजातील ही बाजार रचना समजून घेण्यासाठी आपल्याला व्यावहारिक ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. मग समाजशास्त्राची व्यावहारिक शाखा यासाठी हिला म्हटलेलं आहे की समाजशास्त्रीय पद्धती वापरून अर्थपूर्ण पद्धतीने बाजार नीती समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. यात समाजशास्त्रातील आणि बाजार नीतीतील सैद्धांतिक ज्ञान, ग्राहकांच्या विविध प्रकारचं जे ज्ञान आहे, गरजा आहे यांचं विश्लेषण केलं जातं. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला विपणन आणि बाजार संशोधनाच्या समाजशास्त्रामध्ये अर्थशास्त्रातील काही घटकाचा अभ्यास करायचा मिळेल. या व्याप्तीमध्ये विपणन बाजार संशोधनाचे समाजशास्त्र यासाठी म्हणलंय की समाजशास्त्राची ही काय आहे व्यावहारिक शाखा आहे. या समाजशास्त्रीय पद्धती वापरून अर्थपूर्ण पद्धतीने बाजार नीती समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि यात समाजशास्त्रातील आणि बाजार नीतीतील सैद्धांतिक ज्ञान, ग्राहकांच्या विविध प्रकारचे ज्ञान आणि गरजा यांचे काय केले जाते विश्लेषण केले जाते. त्यानंतर दृश्य माध्यमांचा अभ्यास करणारे शास्त्र. ही चौथी व्याप्ती आपल्याला या ठिकाणी पाहता येईल की सामाजिक जीवनातील दृश्य चित्रांचा अभ्यास समाजशास्त्राची ही शाखा करते. आता समाजशास्त्रामध्ये
व्हिडिओमध्ये विविध चित्रे तुम्हाला दिसतात, परंतु त्या चित्रांचा कधी अभ्यास करण्याचा विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न केलाय का? नाही केलाय. एखादं चित्र आवडलं तर तुम्ही म्हणता खूप छान आहे, काय आहे, पण त्या ठिकाणी त्या चित्राचा रस ग्रहण करून त्या चित्रामध्ये असंच का आहे, ते तसंच का आहे हे शोधण्याचा प्रयत्न तुम्ही करत नाही. फक्त त्याला असलेली जी त्या ठिकाणी अभिप्राय तुम्ही त्या ठिकाणी देता. मग दृश्य माध्यमांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच सामाजिक जीवनातील सर्व दृश्यांचा म्हणजे चित्रांचा अभ्यास समाजशास्त्राची ही शाखा करते. समाजशास्त्रीय संशोधन सर्व दृश्य प्रतिमांचा वापर सामाजिक तथ्य म्हणून करण्याचा प्रयत्न या शाखेद्वारे केला जातो. समाजामध्ये दिसणारी जी दृश्य चित्रे आहेत किंवा दृश्य प्रतिमा आहेत याचा वापर सामाजिक तथ्य म्हणून करण्याचा प्रयत्न या शाखेमध्ये केला जातो, की जी चित्र आहेत किंवा ज्या प्रतिमा आहेत त्याचा अर्थ लावायचा आणि समाजामध्ये ते कुठे सापडतात का, ते तशी चित्र कुठे आढळतात का, हे तथ्य त्या ठिकाणी काय करायचे, सामाजिक तथ्याला त्या ठिकाणी त्या तथ्याजवळ हे चित्र आणि हे न्यायचंय आणि तो सामाजिक तथ्य म्हणून त्याचा करण्याचा प्रयत्न या शाखेद्वारे केला जातो. सामाजिक जीवनातील सर्व दृश्यांचा आणि चित्रांचा अभ्यास समाजशास्त्राची दृश्य प्रतिमांचा अभ्यास करणारी ही शाखा आहे. ही शाखा करते समाजशास्त्रीय संशोधन सर्व दृश्य प्रतिमांचा वापर सामाजिक ज्ञान किंवा सामाजिक तथ्य म्हणून करण्याचा प्रयत्न या शाखेद्वारे केला जातो. आणि शेवटचं जी व्याप्ती आहे ती म्हणजे डायस्पोरा अध्ययन. आता डायस्पोरा अध्ययन हा एक नवीन आंतरविद्या शाखीय अभ्यास विषय समाजशास्त्रामध्ये काय केलेला आहे, नव्याने घातलेला आहे. पहा, डायस्पोरा अध्ययन हा एक नवीन आंतरविद्या अभ्यास आहे. हा अभ्यास विषय समाजशास्त्रात नव्याने घातलेला आहे. यात प्रामुख्याने स्थलांतरण म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं. आपण पाहतो नोकरीच्या निमित्ताने एखादी व्यक्ती ग्रामीण भागातून शहरी भागाकडे जाते किंवा लग्न झाल्यानंतर एखादी मुलगी त्या ठिकाणी माहेरहून सासरी जाते. म्हणजे तिचं काय होतं रे, स्थलांतर होतं. त्या व्यक्तीचं काय होतं, स्थलांतरण होतं. मग यात प्रामुख्याने स्थलांतरण व त्याचे मानवी जीवनातील विविध भागांवर होणारे जे परिणाम आहेत ते अभ्यासायचे. म्हणजेच एखादी व्यक्ती ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये गेली तर निश्चितपणे तिच्या जीवनावरती काही ना काहीतरी काय होत असतो, परिणाम होत असतो. किंवा एखादी मुलगी लग्न होऊन सासरी गेली तर त्या ठिकाणी माहेरचं वातावरण आणि सासरच्या वातावरणामध्ये फरक असतो आणि याचा परिणाम तिच्या जीवनावरती होत असतो. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जीवनातील विविध भागांवरती होणारे जे परिणाम आहेत ते या डायस्पोरा अध्ययनामध्ये केले जातात. उदाहरणार्थ सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक, लोकसंख्या विषयक, मानव वंशशास्त्र विषयक, राजकीय, आर्थिक, आंतरराष्ट्रीय संबंध विषयक अभ्यास यात केला जातो. पहा, अतिशय महत्वाचं आहे की डायस्पोरा अध्ययनामध्ये फक्त या ठिकाणी मी सांगितले स्थलांतर केलं जातं किंवा स्थलांतरित घटकांचाच अभ्यास केला जातो असं नाही, तर सांस्कृतिक घटकांचा, साहित्यिक घटकांचा, साहित्यिक सामाजिक घटकांचा, लोकसंख्या विषयक घटकांचा, मानववंश शास्त्र विषयक, राजकीय, आर्थिक, आंतरराष्ट्रीय संबंधांविषयक अशा अनेक घटकांचा अभ्यास या डायस्पोरा अध्ययनामध्ये केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, नवीन शब्द आहे डायस्पोरा. डायस्पोरा म्हणजे काय, डायस्पोरा म्हणजे अशी विखुरलेली लोकसंख्या की जिचे मूळ स्थान म्हणजे एखादा लहान भौगोलिक भाग असतो. पहा, एखादी व्यक्ती विखुरते म्हणजे आपल्या जागेपासून दुसऱ्या जागेवरती जाते किंवा आपल्या भागातून दुसऱ्या भागामध्ये जाते, पण तिचं जे मूळ स्थान आहे तो एखादा लहान भौगोलिक भाग असतो. उदाहरणार्थ तिचं गाव असतं, तिचं घर असतं, हा एक भौगोलिक भाग असतो. डायस्पोरा म्हणजे एखाद्या समूहाचे आपल्या मूळ निवासस्थानापासून झालेलं काय, स्थलांतरण. की आपण पाहतो की एखादा व्यक्ती आहे ती जर अमुक समूहामधली असेल तर ती आपला समूह सोडून त्या ठिकाणी दुसऱ्या समूहामध्ये जाते. म्हणजे ती जर ग्रामीण समूहामधील असेल तर ती शहरी समूहामध्ये जाते. म्हणजे तिचं ग्रामीण समूहामधून शहरी समूहामध्ये स्थलांतरण होतं. म्हणजे अशा पद्धतीने डायस्पोरा म्हणजे एखाद्या समूहाचे आपल्या मूळ निवासस्थानापासून झालेले स्थलांतरण होय. ग्रीक भाषेतील डायस्पोरा म्हणजेच विखुरणे. ग्रीक भाषेतील हा डायस्पोरा शब्द आहे आणि याचा मराठीत अर्थ काय आहे, विखुरणे.
ग्रीक भाषेतील डायस्पोरा हा शब्द आहे आणि त्याचा मराठीत अर्थ काय आहे? विखुरणे. पण आता डायस्पोरा ही जी संज्ञा आहे ती व्यक्तीच्या अशा गटाला उद्देशून वापरली जाते की ज्याचा मूळ स्थानापासून दूर राहून तिथली नाळ तुटू देत नाहीत. की आपण पाहतो की आपणही असं असं करतो पहा, की आपण जरी स्थलांतरित झालेलो असलो, आपल्या गावावरून एखाद्या ठिकाणी आलेलो असलो, तरी आपल्या गावची नाळ आपल्याला तुटून देत नाही. आपण वारंवार गावी जातो, तिथे शेती पाहतो, आपले नातेसंबंध जोपासतो, लोकांची लग्न कार्य करतो, नातेवाईकांची लग्न कार्य करतो. म्हणजे ही जी संज्ञा आहे या गटाला उद्देशून वापरली जाते की ज्याच्या मूळ स्थानापासून दूर राहूनही तिथली नाळ ते तुटू देत नाही. यासाठी ही डायस्पोरा अध्ययन पद्धती वापरलेली आहे. ती व्यक्ती विखुरलेली असते, परंतु त्या ठिकाणी आपण ज्या स्थानापासून दूर आलेलो आहे त्या स्थानाची तिथली जी नाळ आहे ती तुटू देत नाही. या घटकाला काय म्हणलंय? डायस्पोरा अध्ययन. मग डायस्पोरा अध्ययन ही संकल्पना निश्चितपणे समजलेली असेल. डायस्पोरा अध्ययन हा नवीन आंतरविद्याशाखीय अभ्यास विषय समाजशास्त्रामध्ये अंतर्भूत केलेला आहे किंवा नव्याने आलेला आहे. यात प्रामुख्याने स्थलांतरण आणि त्याचे मानवी जीवनावरती होणारे जे भागांवर होणारे जे परिणाम आहेत ते अभ्यासले जातात. उदाहरणार्थ सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक, लोकसंख्या विषयक, मानवशास्त्र, मानववंशशास्त्र विषयक, राजकीय, आर्थिक, आंतरराष्ट्रीय संबंधांविषयीचा अभ्यास या पद्धतीमध्ये केला जातो. अशा पद्धतीने समाजशास्त्राची व्याप्ती आपण या 5 घटकांच्या आधारे अभ्यासलेली आहे. जैव समाजशास्त्र, कलेचं समाजशास्त्र, विपणन बाजार संशोधनाचं समाजशास्त्र, दृश्य माध्यमांचा अभ्यास करणारे शास्त्र आणि डायस्पोरा अध्ययन या 5 घटकांच्या आधारे आपण समाजशास्त्राची व्याप्ती अभ्यासलेली आहे. यानंतरचा जो भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, तो जो म्हणजे आपण जर पाहिलं, तुमचं पुस्तक जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय डायस्पोराचा अर्थ, चित्रपट अध्ययन, विकास अध्ययन आणि संस्कृती अध्ययन. पान नंबर 8 वरती या ठिकाणी हे घटक दिलेले आहेत. मी पुन्हा एकदा सांगते, चित्रपट अध्ययन, विकास अध्ययन, संस्कृती अध्ययन आणि डायस्पोरा हे जे घटक आहे तो शासनाने जो 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे त्यातील घटक असल्यामुळे ते त्या ठिकाणी शिकवले जाणार नाहीत. परंतु त्याच्यानंतरचा जो घटक आहे समाजशास्त्राची जी महत्व आहे हे महत्व आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो अभ्यासणार आहोत. धन्यवाद.